नमस्कार, मी स्वप्नाली फूड अड्डा या रेसिपी चॅनलवरती मी आपलं स्वागत करते। आज आपण एकदम चमचमीत झणझणीत अशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घ्यायची आहे। रंगाचे लाल तिखट वापरलेले आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे वापरलेले आहे। या ठिकाणी आपल्याला टपोरे असे लाल रंगाचे शेंगदाणे वापरायचे आहेत। तर इथं कढईमध्ये मी तेल गरम करून ठेवलेले आहे, त्यामध्ये चमचाभर जिरे टाकून घ्यायचे आहेत। नंतर आपले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि याला 2 मिनिटं आपल्याला असे भाजून घ्यायचे आहे। हे सर्व साहित्य आता आपण खलबत्त्यात टाकून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकले आहे, लाल तिखट टाकले आहे आणि ह्याला चांगले आता कांडून घेऊयात। एकंदरीत पाहायला गेले तर सोलापूरची चटणी असते त्याला तेल सुटलेले असते, त्यासाठी आपण शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेतलेले आहे, त्यामुळे चटणीला तेल सुटायला मदत मिळेल। तर बघू शकता या ठिकाणी टेक्स्चर किती मस्त आलेले आहे। तर आपली सोलापूरची चटणी बनून तयार आहे। एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी सोलापूर चटणी बनून तयार आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हा सर्वांना नक्की आवडेल। तर चला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।